विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत समाज कल्याण विभाग नागपूर मध्ये येणाऱ्या शासकीय वसतिगृहाबद्दल आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे नागपूर शहरात जे वसतिगृह आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहेत। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नागपूर शहरातील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह बद्दल माहिती। याविषयी मी हा व्हिडिओ यासाठी घेऊन आलेलो आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केला किंवा मला वैयक्तिक कॉल सुद्धा केलेत की सर, या नागपूरमध्ये जे जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहावर तुम्ही किंवा त्याचा पूर्ण तपशिलावर व्हिडिओ घेऊन या, त्याच्या लोकेशनवर व्हिडिओ घेऊन या। तर आपण त्याबद्दल आज पत्त्यासहित माहिती बघणार आहोत। बघा, तुम्हाला दिसत असेल नागपूर शहरातील मुलांच्या वसतिगृहाचा तपशील। म्हणजे हे सर्व वसतिगृह आहेत। नागपूर शहरामध्ये एकूण 14 वसतिगृह आहेत, त्यापैकी 8 वसतिगृह मुलांचे आहेत आणि 6 वसतिगृह मुलींचे आहेत। तर आधी आपण मुलांचे वसतिगृह बघून घेऊयात। बघा, तुम्हाला इथे दिसत असेल नागपूर शहरातील मुलांच्या वसतिगृहाचा तपशील। मग बघू आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह काय आहे? सतरंजीपुरा आहे। तर याला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला काय होईल? लोकेशन होईल। मग हे लोकेशन आपल्याला गरजेचं काय? फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स टाकता येतो, कारण तुम्ही ज्या महाविद्यालयात ॲडमिशन करणार आहे त्या महाविद्यालयापासून त्याची तुम्ही लोकेशन बघा। म्हणजे कोणत्या अंतरावर कोणतं वसतिगृह कमी जास्त होते त्याबद्दल तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला व्यवस्थित त्याचं जे अंतर आहे ते अंतर तुम्हाला योग्य पद्धतीने काय करता येईल? कॉलेजमधून हॉस्टेलमध्ये येण्यासाठी सहज करता येईल। ठीक आहे, तर आता तुम्हाला दिसत असेल पहिलं वसतिगृह आपण पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सतरंजीपुरा नागपूर। त्यानंतर आपण बघू दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह राजनगर। आता हे आधी कुठे होतं? हे दीक्षाभूमीला होतं। ठीक आहे, पण आता हे CRPF कॅम्प नागपूर, म्हणजे या CRPF कॅम्प नागपूर इकडे राजनगरचं वसतिगृह गेलेलं आहे। तर या लोकेशनला काय आहे? ज्या विद्यार्थ्यांचं त्या पत्त्याकडे म्हणजे तिकडे तुमचं काय आहे महाविद्यालय आहे तर त्यांनी या वसतिगृहाला प्रेफरन्स द्यायचा आहे। त्यानंतर संत चोखामेळा मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमानगरला सुद्धा काय आहे? वसतिगृह आहे, आणि त्यानुसार तुम्ही काय करा? वसतिगृह घ्या। नंतर आपण चौथं वसतिगृह बघूयात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह काटोल नाका नागपूर। ठीक आहे, तर काटोल नाका जो आहे म्हणजे काटोल रस्त्याला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत किंवा जे पण कॉलेजेस आहेत तुमचे तिकडे किंवा महाविद्यालयात 11वी 12वी साठी आता जे फॉर्म सुरू झालेले आहेत ते विद्यार्थी फॉर्म भरत आहे, तर त्यानुसार काय करा? तुम्ही हे संपूर्ण वसतिगृह टाकायचे आहे। फक्त पहिला दुसरा तिसरा त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? ते वसतिगृह निवड करायचे आहे। तर तुम्हाला काटोल नाक्याकडे ज्यांचं महाविद्यालय आहे त्यांनी काय करायचं आहे? या वसतिगृहाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बघू 5वं वसतिगृह गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह। हे कुठे आहे? आशीर्वाद नगर। मग आता इथे तुम्हाला काय दिसत असेल? गुणवंत मुलं। मग आता 10वी आणि 12वी सामान्यतः हे 10वी नंतर जे 11वी 12वी साठी प्रवेश घेतात त्यांना गुणवंत समजलं जातं। मग गुणवंत विद्यार्थी ज्यांना 70च्या किंवा 80% वर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काय केलं आहे? हे विशेष वसतिगृह गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह या नावाने चालवलं जातं, आणि हे कुठे आहे? आशीर्वाद नगरला आहे। तर 11वी 12वी मध्ये जास्तीचे पर्सेंट ज्यांना आहेत त्यांनी या वसतिगृहाला काय करायचं आहे? प्रेफरन्स द्यायचा आहे। त्यानंतर बघू आपण मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 2, आणि हे वसतिगृह कुठे आहे? चिचभवन। म्हणजे बुट्टेबोरीला जाताना तुम्हाला चिचभवन लागतं। मग बुट्टेबोरीच्या रस्त्यावर ज्यांचे कॉलेजेस आहेत, ठीक आहे, किंवा नागपूर शहरामध्ये आहे त्यांना पण काय होतं? हे कन्व्हिनियंट होतं, कारण तिकडे जाण्यासाठी काय आहे? सहज आपल्याला व्हेकल आहेत। त्यामध्ये मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 2 चिचभवन नागपूर या वसतिगृहाला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता। त्यानंतर आपण 7वं वसतिगृह बघूयात, डॉक्टर 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 3, आणि हे कुठे आहे? मनीष नगरला आहे। सिटीमध्ये वसतिगृह आहे, त्याच्यामुळं हे वसतिगृह खूप छान आहे, आणि शासकीय वसतिगृहामध्ये सगळ्याच फॅसिलिटीज येतात। यापूर्वी मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याची लिंक। ठीक आहे, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह परत 8वं युनिट क्रमांक 4 चिचभवनला। म्हणजे एकूण चिचभवनला किती वसतिगृह आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर 2 आहेत। एक युनिट क्रमांक 4चा आहे, आणि जे आपण आधी बघितलं इथे तुम्हाला युनिट क्रमांक 2। म्हणजे या वसतिगृहात शासकीय वसतिगृहाबद्दलच्या तुम्हाला कोणत्या किमान फॅसिलिटीज आहेत यावर मी आधीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, त्याची लिंक मी देईन।
तुम्हाला सगळं याच्यामध्ये तुम्हाला निर्वाह भत्ता मिळतो, तुम्हाला जो प्रवेश आहे तो निशुल्क मिळतो, गुणवत्तेच्या आधारावर मिळतो, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला जे तुमची इन्कम आहे ते त्यांच्या नियमात बसली पाहिजे, दारिद्र्य रेषेखालील जो विद्यार्थी असेल त्यांना काय आहे लवकर ॲडमिशन मिळते. तर ह्या सगळ्या काय आहेत त्याच्यासाठी प्रायोरिटी आहे वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी. तर तुम्हाला एकूण मी 8 वसतिगृह सांगितले आहे. यावर तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. तुमचे कुठलेही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे म्हणजे मुलांचे, तर मुलांनी मला काय करायचं आहे कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर आपण जाऊयात मुलींच्या वसतिगृहाकडे. ठीक आहे, तर आपण जाऊ मुलींच्या वसतिगृहावर. बघा आता नागपूर शहरातील मुलींच्या वसतिगृहाचा आपण काय करणार आहोत, सविस्तर तपशील आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. ठीक आहे, मग मुलींचे एकूण मी नागपूर शहरातील बोलतोय. ठीक आहे, आणि हे आपण कशाबद्दल माहिती बघत आहोत, समाज कल्याण विभाग जो आहे नागपूरचा त्या अंतर्गत येणारे वसतिगृह. मग आता बघू पहिलं, संत मुक्ताबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईनला आहे. सिव्हिल लाईन नागपूरला आहे. खूप चांगल्या एरियामध्ये काय आहे हे वसतिगृह आहे. त्यानंतर BC मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन, म्हणजे हे जे दोन्ही वसतिगृह आहे ते एकाच ठिकाणी आहे, फक्त काय आहे वेगवेगळ्या नावानं आहे, बिल्डिंगही त्यांची काय एकाच परिसरामध्ये आहे. तर हे मुलींचे वसतिगृह आहे. त्यानंतर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वसंतनगरला, म्हणजे हे आपलं दीक्षाभूमीच्या अगदी बाजूला वसंतनगर, तिथे पोलीस स्टेशन तुम्हाला दिसेल त्याच्या मागे अगदी काय आहे हे वसतिगृह आहे. त्याच्यामुळे याची लोकेशन तुम्ही दीक्षाभूमी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, दीक्षाभूमीला. त्याच्यानंतर आपण 4थं वसतिगृह बघूयात, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह दाब्याला, म्हणजे या परिसरात ज्या विद्यार्थिनींचे म्हणजे मुलींचे काय आहेत महाविद्यालयात त्यांनी काय करायचं आहे इथल्या या वसतिगृहाला काय करायचं आहे फॉर्म भरावयाचा आहे. त्यानंतर आपण बघू 5वं वसतिगृह मुलींचं, ते आहे 1000 मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्रमांक 1 बेसा. बेसा म्हणजे बेसाकडे ज्यांचे महाविद्यालय आहेत किंवा 10वी 12वी नंतर जे विद्यार्थी आता फॉर्म भरणार आहेत आणि प्रवेश घेणार आहेत त्यांनी काय करायचं आहे ते लोकेशन बघून काय करायचं आहे तुम्हाला फॉर्म भरावयाचा आहे. त्यानंतर बघू आपण गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह राहाटी कॉलनी नागपूर. ठीक आहे, तर हे एकूण किती आहे 6 वसतिगृह. आणि यापूर्वी आपण मुलांचे किती वसतिगृह बघितले बघा, इथे एकूण 8 वसतिगृह बघितले आणि मुलींचे वसतिगृह किती आहेत एकूण, तर ते 6 आहेत. म्हणजे एकूण 14 वसतिगृह काय आहेत नागपूर शहरामध्ये आहेत. त्याबद्दल आपण माहिती बघितली आहे. मी तुम्हाला सांगितलं या वसतिगृहामध्ये तुमचा गुणवत्तेनुसार काय होतो नंबर लागतो. तुम्हाला प्रत्येक महिलाला उदरनिर्वाहाकरिता म्हणजे तुमच्या अदर खर्चाकरिता तुम्हाला मुलांना 800 रुपये स्टायफन मिळते आणि मुलींना त्यापेक्षा अधिक मिळते. ठीक आहे, तर हे सगळी जेवणाची सुद्धा काय आहे व्यवस्था जी आहे ते समाज कल्याणतर्फे निशुल्क केली जाते म्हणजे मोफत केली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या बऱ्याच फॅसिलिटी आहेत. तुम्हाला बुकचे पैसे मिळतात, पुस्तकाचे पैसे मिळतात. ठीक आहे, तर या संबंधित आपण सगळी माहिती बघितली. आता तुम्ही अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन अर्ज पद्धतीने भरून घ्यावायचा आहे तुम्हाला फॉर्म. ठीक आहे, आणि मी आधीच पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती हे लिंक आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय देईल याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देईल. ठीक आहे, तर हे त्या लिंकवरून फॉर्म भरावयाचा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझं चॅनल हे विद्यार्थी मित्र या नावानं आहे आणि या 4ही प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही हा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी व्हिडिओचे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.